श्री स्वामी समर्थ हे दत्त प्रसंगातील एक महान अवतारी पुरुष मानले जातात. त्यांना जन्म, वंश, मूळ गाव याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. भक्ताच्या मते ते साक्षात दत्तात्रेयाचे अवतार होते. त्यांनी मुख्यतः अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि हजारो लोकांचे दुःख दूर केले. अक्कलकोट येथे आगमन. इसवी सन 1856च्या सुमारे स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले. ते बहुधा वडाच्या झाडाखाली बसत असत. त्यांचा वावर विलक्षण होते. कधी रागीट, कधी शांत, कधी गूढ वाक्य बोलणारे, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तावरील अपरपार प्रेम आणि करुणा दडलेली असते. चमत्कार आणि कृपा. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे संकट दूर केले. एखाद्याला असाध्य रोगातून मुक्त केले. गरिबांना आर्थिक आधार मिळवून दिला. निराश लोकांना मानसिक बळ दिले. नास्तिकांना आस्तिक बनवले. एकदा एक ब्राह्मण अत्यंत गरिबाने त्रस्त होता. त्याने स्वामींना विनंती केली. स्वामींनी त्याला फक्त एवढेच सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही दिवसातच त्या ब्राह्मणाची परिस्थिती सुधारली. स्वामी समर्थांचे हे वचन आजही प्रसिद्ध आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे उपदेश. स्वामी समर्थ नेहमी साधे पण गूढ उपदेश देत. नामस्मरण करा, गुरु सेवा करा, अहंकार सोडा, दीनदुबळ्याची सेवा करा, श्रद्धा आणि सुबरी ठेवा. त्यांचे मते खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा. समाधी. इसवी सन 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्यांचे समाधीस्थान अक्कलकोट येथे आहे. हजारो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थांचे जीवन आहे भक्ती, करुणा आणि चमत्कारांनी परिपूर्ण होते. त्यांचे नाव घेताच भक्ताच्या मनात धैर्य आणि शांती निर्माण होते. जय जय रघुवीर समर्थ. आपणास हवे असल्यास मी आणखी मोठा भाग अधिक